हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा एक्सप्लेन्स. इथे आपण थर्ड व्हिडिओ लेक्चर आहे सेट्सवर. आपण थोडा व्हाईट कलर घेऊया. ओके, सेट्सवर. तर ह्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये काय काय पाहिलं? टाईप्स ऑफ सेट. एम्प्टी और नल सेट म्हणजे जो सेट एम्प्टी आहे, एकही एलिमेंट नाही म्हणजे रिकामा आहे. बरोबर. डिनोट कसा करतात? कर्ली ब्रॅकेट्स, आतमध्ये एकही एलिमेंट नाही आहे किंवा 5. क्लिअर. सिंगलटन सेट, ओनली वन एलिमेंट, फक्त एक सिंगल एलिमेंट प्रेझेंट असणारे. फायनाईट सेट, नंबर ऑफ एलिमेंट्स आर काउंटेबल म्हणजे आपण काउंट करू शकतो एवढेच नंबर असणार आहेत ह्यात. फायनाईट नंबर. आणि लक्षात ठेवायचं आहे नल सेट इज ऑल्सो अ फायनाईट सेट. का नल सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत? 0 एलिमेंट्स. बरोबर, 0 एलिमेंट्स. मग आपण हे काउंट करू शकतो. 0 यू कॅन काउंट. इनफायनाईट सेट, एलिमेंट्स आर अनकाउंटेबल म्हणजे इनफायनाईट सेट. असे डॉट डॉट डॉटने आपण इंडिकेट करतो. तर इथे आपण आणि एक नोट काय मेन्शन केली? नॅचरल नंबर्स, होल नंबर, रॅशनल इंटीजर सेट्स आर इनफायनाईट सेट. क्लिअर. इथे काही आपण एक्झाम्पल बघितले जे तुमच्या ऑलरेडी बुकमध्येही आहेत. आता नेक्स्ट आपण जाणार आहोत वेन डायग्राम. ओके, होपफुली तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.2 बघितला असेल. वेन डायग्राम्समध्ये आपण जाणार आहोत. काय आहे वेन डायग्राम? जनरली एलिमेंट्सला आपण कोणत्याही शेपमध्ये वगैरे दाखवू शकतो, थोडे नोट करू शकतो. आपण पुढे बघणार आहोत वेन डायग्रामचा यूज काय होतो. फॉर एक्झाम्पल मी एक सेट ए घेतला, त्याच्यात असे एलिमेंट्स घेतले एक्स, सच दॅट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर अँड एक्स इज इन बिटवीन 1 and 5, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू 5. म्हणजे 1 पण इन्क्लुडेड आहे, 5 पण इन्क्लुडेड आहे. म्हणजे काय येणार आहे? दिस इज वॉट सेट बिल्डर फॉर्म. आता रोस्टर फॉर्ममध्ये लिहूया. रोस्टर फॉर्म म्हणजे काय? सगळे एलिमेंट आपल्याला लिहायचे आहेत 1 by 1. काय काय येणार? 1, 2, 3, 4 and 5. आता हेच एलिमेंट आपण वेन डायग्राम म्हणजे कोणत्याही एका जॉमेट्रिकल शेपमध्ये आपण ते इंडिकेट करणार आहोत. ते असे. ओके, वन, 2, 3, 4 and 5. Any geometrical shape A or maybe circle A. This is A. 1, 2, 3, 4 आणि 5. और किंवा ओवल पण असू शकतो. नॉट नेसेसरी सर्कल असाही असू शकतो शेप. म्हणजे कोणत्याही एका शेपमध्ये आपण सगळे एलिमेंट लिहिणार आहोत. दॅट्स इट. हेच आहे वेन डायग्राम. डायग्राममध्ये आपण सगळे एलिमेंट्स लिहायचे आहेत. आता नेक्स्ट आहे सबसेट. आता हे तुम्हाला वर्ड्स प्रॉपर अंडरस्टँड करायचे आहेत, प्रॉपर समजायचे आहेत. सबसेट आपण कशाला बोलतो? आता डेफिनेशन काय आहे? ए इज सबसेट ऑफ बी इफ, केव्हा म्हणू शकतो ए इज अ सबसेट ऑफ बी? जेव्हा एचे सगळे एलिमेंट्स म्हणजे एव्हरी एलिमेंट ऑफ ए इज इन बी. काय आहे? म्हणजे सगळे एलिमेंट एचे बीमध्ये पण आहेत. क्लिअर. आणि ह्याला नोटेशन काय आहे? नोटेशन लक्षात ठेवायचं आहे. ए सबसेट ऑफ बी, छोटा सेट, स्मॉल सेट असणारे हा, आणि हा लार्ज सेट लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. आता इथे फॉर एक्झाम्पल आता आपण काय घेऊया? आता मी एक एक्झाम्पल दिलं. सपोज ए तुमचा सेट आहे 1, 3, 4. दॅट्स इट. ओके, नाव बी इज 1, 2, 3, 4 and 5. इज ए सबसेट ऑफ बी? Yes, is A subset of B? Every element of A is in B. आहेत का सगळे एलिमेंट्स एचे बीमध्ये आहेत का? हो, 1 आहे,
3 आहे, 4ही आहे, मग इथे आपण काय बोलणार? येस, ए इज सबसेट ऑफ बी. क्लिअर? खूप सिम्पल एक्झाम्पल आहे. ह्याचे सगळे एलिमेंट्स बीमध्ये असले पाहिजेत. आता सेकंड एक्झाम्पल एक मी घेते. ए इज इक्वल टू नॅचरल नंबर आणि बी इज इक्वल टू इंटीजर्स घेऊ किंवा होल नंबर्स घेऊ. चला होल नंबर्स घेऊया. इज ए सबसेट ऑफ बी. एचे सगळे एलिमेंट्स बीमध्ये असणार आहेत का? एमध्ये आता काही एलिमेंट्स आहेत मला सांगा, आपण रोस्टर फॉर्ममध्ये लिहू. काय काय असणार आहेत? 1 2 3 4 अँड इट गोज ऑन. इन्फायनाईट सेट आहे. आणि बीमध्ये कोणकोणते असणार आहेत? इट इज होल नंबर, म्हणजे 0 1 2 3 आणि परत. मग एचे सगळे एलिमेंट्स बीमध्ये येत आहेत का? हो, येत आहेत. 1 2 3 4 आणि त्याच्या पुढचेही एलिमेंट ह्याच्या पुढे येणार. बरोबर. ह्यात फक्त इन्क्ल्यूड काय आहे? एक्स्ट्रा 0 इन्क्लुडेड आहे. म्हणजे येस, इथे पण ए इज अ सबसेट ऑफ बी, और यू कॅन से नॅचरल सेट इज अ सबसेट ऑफ होल सेट. आणि काय बोलू शकतो? होल सेट इज अ सबसेट ऑफ इंटीजर असू शकतो का? हे होल सेटमध्ये काय काय आहे? 0 1 2 अँड 3. ओके, डॉट डॉट डॉट, सिन्स इट इज इन्फायनाईट सेट. इंटीजर्सच्या सेटमध्ये काय काय आहे? -1 0 1 2 3 डॉट डॉट डॉट. सी, इथे बघू शकता 0 1 2 3 पासून पुढे येस इथे आहे, म्हणजे होल सेट इंटीजर्समध्ये बिलॉंग करतोय. हा काय आहे? होल सेटच झाला ना. यात थोडे एक्स्ट्रा एलिमेंट ॲड आहेत, म्हणजे हा थोडा मोठा सेट आहे, थोडा लार्ज सेट आहे, आणि हा थोडा स्मॉल सेट आहे. क्लिअर? सबसेट कसे आपण लिहिणार आहोत? क्लिअर आहे सगळ्यांना? आणि एक एक्झाम्पल घेऊ आपण, आणि एक थोडे 2-4 एक्झाम्पल घेऊ. यू सेट मी डिनोट करते, आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. या यू सेटला युनिव्हर्सल सेट असं वगैरे काही म्हणतात. काय काय घेऊ? इथे सांगू शकता कोण कोणाचा सबसेट आहे? ए बी सी यूचे सबसेट आहेत का? ए सबसेट आहे का यूचा? सांगा मला. एचे सगळे एलिमेंट्स यूमध्ये आहेत का? 1 3 4 7 1 3 4 7 येस आहेत. येस म्हणजे आहे. बी इज अ सबसेट ऑफ यू आहे का? 1 2 3 1 2 3 येस आहे. से येस. आता सी सबसेट आहे का? 1 4 8 9 1 4, पण 8 9 तर यूमध्ये नाही आहेत, मग काय होणार? सी इज नॉट अ सबसेट. कट करायची, अशी फक्त एक सिंगल लाईन द्यायची आहे, नॉट अ सबसेट ऑफ यू. क्लिअर? आता ए आणि बीमध्ये काही रिलेशन सांगू शकता का? ए बी आहेत का रिलेट? सबसेट वगैरे आहेत का एक दुसऱ्यांचे? नाही. बी इज नॉट अ सबसेट ऑफ ए, कारण बीचे सगळे एलिमेंट्स यात आहेत का? नाही. 2 मिसिंग आहे एमध्ये. आता ए इज सबसेट ऑफ बी आहे का? आहे का? नाही. ऑलरेडी तुम्ही बघू शकता एमध्ये किती आहेत नंबर, एलिमेंट्स किती आहेत? 4 एलिमेंट्स आहेत, आणि ह्याच्यात किती एलिमेंट्स आहेत? 3 एलिमेंट्स आहेत. क्लिअर? हे आपण पुढे शिकणार आहोत. सबसेट आपल्याला काय काय सांगू शकतो? सबसेट आपल्याला काय सांगतात? दिस इज अ स्मॉलर सेट अँड दिस इज अ बिगर सेट. बिगर ऑर इक्वल टू दिस सेट, असं आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर? नेक्स्ट बघूया. त्याच्या आधी आपण एक एक्झाम्पल बघूया. तुमच्या बुकमध्ये आहेत एक्झाम्पल. ट्राय करा तुम्ही. हे रिमेंबर दिस पॉईंट्स आहेत, ते थोडे गो थ्रू करा. इथे काय लिहिलं आहे? एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेटच असतो. फॉर एक्झाम्पल आता मी सांगितलं ए 1 2 3 आहे, तर एचा सबसेट आहे का?
हां, एचे सगळे एलिमेंट्स ह्या एमध्ये आहेत. तर सेल्फ सबसेट म्हणजे हा स्वतःचाच सबसेट आहे. इवन एम्प्टी सेट पण एचा सबसेट आहे. एम्प्टी सेट इज ऑल्सो अ सबसेट ऑफ ए. इन शॉर्ट, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. म्हणजे काहीही एलिमेंट नाही आहेत. हा सबसेट आहे का एचा? हो आहे. काही एलिमेंट नाही आहे, बघायला काहीच नाही आहे ह्यात. मग इट इज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड की एम्प्टी सेट हा सगळ्यांचा सबसेट असतो. आता इथे एक पॉईंट त्यांनी इन्क्लूड काय केला आहे, आपण दोन सेट इक्वल आहेत कधी बोलणार? ए इज इक्वल टू बी. आता इथे मी लिहिते 1 2. आता मला सांगा काय असणार आहे इथे? बी इज अ सबसेट ऑफ ए, राईट? बी स्मॉलर सेट आहेत, त्याचे दोन्ही एलिमेंट एमध्ये प्रेझेंट आहेत. इज ए सबसेट ऑफ बी? नाही, हा 3 एलिमेंट इथे मिसिंग आहे, मग हा सबसेट नाही आहे. क्लिअर? जर मी हा सेट फक्त एवढाच ठेवला तर मी बोलू शकते का ए सबसेट ऑफ बी? हां, मी बोलू शकते ए सबसेट ऑफ बी. हे दोन एलिमेंट इथेही आहेत. मग अशा वेळी काय होतं? ए इज इक्वल टू बी. बघू शकता अर्थात तुम्ही. म्हणून जेव्हा पण दोन सेट आपण इक्वल बोलतो तेव्हा ते एक दुसऱ्यांचे सबसेट असले पाहिजेत. म्हणजे ए इक्वल टू बी केव्हा होणार? वेन ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए. क्लिअर? बरोबर. आणि हे दोन्ही वेज ट्रू आहे. म्हणजे जर ए इक्वल टू बी आहे तर ए सबसेट ऑफ बी आहे आणि बी सबसेट ऑफ ए आहे. आणि हेच उलटंही आपण रिप्रेझेंट करू शकतो. जर हे एक दुसऱ्यांचे सबसेट असतील तर ते इक्वल असतील. स्टेटमेंट कळतं आहे तुम्हाला? इथे स्टेटमेंट वाचा एक सेकंड. काय आहे हे? 3 and 4 स्टेटमेंट. बोथ वेज ट्रू आहे स्टेटमेंट. 2 वेज. काय आहे? इफ ए इज इक्वल टू बी, हे काय इम्प्लाय करतं आहे? देन ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए. सेकंड काय आहे? इफ ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए, म्हणजे ही लाईन ट्रू आहे. तर हे काय इंडिकेट करतं? ए इज इक्वल टू बी. क्लिअर? बोथ वेज ट्रू. क्लिअर? हे 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. हे ॲक्च्युली 4ही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट आता इथे फक्त डिस्कशनमध्ये आपण डिस्कस करू. ए बी सी डी अँड आय आपल्याला दिलेले आहेत. आता इथे हे काय दिसत आहेत? 0 2 4 मल्टिपल ऑफ 2, पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह मल्टिपल ऑफ 2, राईट? बी नॅचरल नंबरचा सेट आहे. आणि इथे काय आहे? सी इज अ मल्टिपल ऑफ 6, पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह मल्टिपल ऑफ 6. अगेन डी इज पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह मल्टिपल ऑफ 4. आणि इथे हा काय दिसतो? हा इंटिजर सेट आहे. हा नॅचरल सेट, हा इंटिजर सेट आहे. आता नेक्स्ट आपण डिस्कस करूया. डिस्कस अँड डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. ए इज अ सबसेट ऑफ सेट्स बी सी अँड डी. म्हणजे हे काय इंडिकेट करतो आहे आपल्याला? ॲक्च्युली 3 बघायचे आहेत स्टेटमेंट. ए इज अ सबसेट ऑफ बी, ए इज अ सबसेट ऑफ सी और ए इज अ सबसेट ऑफ डी. आहेत का? आपण 1 by 1 बघू. ए इज अ सबसेट ऑफ बी. एचे सगळे एलिमेंट्स बीमध्ये येत आहेत का? हे एलिमेंट्स नेगेटिव्ह एलिमेंट्स आणि 0 येत आहेत का बीमध्ये? नाही. नो, नॉट अ सबसेट. क्लिअर? ए इज अ सबसेट ऑफ सेट सी. आता इथे बघू शकता सेट सी काय आहे तुमचा? सी काय आहे तुमचा? मल्टिपल ऑफ 6 आहे. 6. मग इथे 2 -2 4 -4 तर नाही दिसत आहे. मग हा पण ट्रू नाही आहे. नो. ए इज अ सबसेट ऑफ डी. पॉसिबल आहे का? दिस इज मल्टिपल ऑफ 4, 4 8 4 8. पण 2 येईल का ह्यात? नाही. मल्टिपल ऑफ 4 आहेत म्हणजे 2 नाही येत आहे. म्हणून हा पण दिस इज नो. ए इज नॉट अ सबसेट ऑफ डी. आता सेकंड लाईन काय आहे? दिस इज फॉल्स स्टेटमेंट.
इट इज फॉल्स. आता आपण सेकंड लाईन बघणार आहोत. सेकंड स्टेटमेंट, बी इज सबसेट ऑफ ऑल सेट्स विच आर गिवन अबाव. वरती कोणकोणते सेट्स दिलेले आहेत सांगा अपार्ट फ्रॉम बी. ओके, बी ऑल सेट्स विच आर गिवन अबाव. कोणकोणते सेट्स दिलेले आहेत? ए बी सी डी अँड आय सेट. मग आपल्याला काय काय चेक करायचं आहे? बी इज अ सबसेट ऑफ ए, बी इज अ सबसेट ऑफ बी, बी इज अ सबसेट ऑफ सी, बी इज अ सबसेट ऑफ डी अँड बी इज अ सबसेट ऑफ आय. हे चेक करायचं आहे आपल्याला. चेक करू शकता का बी इज अ सबसेट ऑफ ए? बघा 1 3 5 असे टर्म्स एमध्ये येत आहेत का? आपण हे चेक करतोय. फर्स्ट वन बी इज अ सबसेट ऑफ ए चेक करतोय. बीचे सगळे एलिमेंट्स एमध्ये आले पाहिजेत. क्लिअर? येत आहेत का बीचे सगळे एलिमेंट्स? 1 3 5 असे एलिमेंट्स येणार का ह्यात? नाही, बिकॉज दिस इज मल्टिपल ऑफ 2. नो. आणि आत्ताच आपण एक स्टेटमेंट बघितलं, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. येस, बीचे सगळे एलिमेंट्स बीमध्ये आहेत, म्हणजे हा ट्रू आहे. क्लिअर? बी इज अ सबसेट ऑफ सी, बी इज अ सबसेट ऑफ सी. बीचे सगळे एलिमेंट्स सीमध्ये आहेत का? अगेन नो. 1 3 येणार आहे का? इवन 2 पण नाही येणार. दिस इज ओनली मल्टिपल ऑफ 6. क्लिअर? दिस इज ऑल्सो नो. बी इज अ सबसेट ऑफ डी आहे का? बी इज अ सबसेट ऑफ डी? नो. बघू शकता 1 2 3, इवन 1 2 3 मिसिंग आहे तिथे. दिस इज मल्टिपल ऑफ 4. तर हा पण नाही आहे. हा आहे का? ओके, कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, बी इज अ सबसेट ऑफ आय. इज इट ट्रू ऑर फॉल्स? ठीक आहे, ह्या स्टेटमेंटचा आन्सर तुम्ही मला करू शकता, ट्रू किंवा फॉल्स. तुम्हाला पहिलं ह्याचा आन्सर करायचा आहे. चला, ह्याचा आन्सर मी सांगून देते. ह्याचा आन्सर काहीही असलं, येस असो किंवा नो असो, पण ह्यांनी स्टेटमेंट काय दिले? बी इज अ सबसेट ऑफ ऑल सेट्स विच आर गिवन अबाव. इट इज नॉट ट्रू, कारण ह्या 3चा सबसेट तर तो नाही आहे. तर मग हा ऑलरेडी फॉल्स आहे. पण तुम्हाला ह्याचा आन्सर करायचा आहे, बी इज अ सबसेट ऑफ आय. येस ऑर नोमध्ये आन्सर करा मला प्लीज. जर तुम्हाला समजलं असेल सबसेट काय आहे, कसा प्रेझेंट करतात, बीचे सगळे एलिमेंट्स आयमध्ये आहेत का, तुम्ही बघू शकता. ओके, आता तुम्हाला मी जसं बोलले, युनिव्हर्सल सेट काय आहे? युनिव्हर्सल सेट विच विल अकोमोडेट ऑल गिवन सेट्स अंडर कन्सिडरेशन इन जनरल. इन शॉर्ट, बिगर सेट इज द युनिव्हर्सल सेट. म्हणजे ज्याच्यापासून छोटे छोटे सेट्स बनू शकतात. क्लिअर? कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. ओके, सॉरी, युनिव्हर्सल सेट आत्ताच बघितलं तुम्ही. काय आहे युनिव्हर्सल सेट? युनिव्हर्सल सेट जनरली तुम्हाला गिवन असतो. बिगर सेट पुढेच लक्षात ठेवा, जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही. त्यातून आपण पुढे स्टडी करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला इथेही एक्झाम्पल दिलं असेल, ते तुम्ही एकदा बघू शकता. सपोज वी वॉन्ट टू स्टडी द स्टुडंट्स इन क्लास 9 who frequently remained absent. Then we have to think of all the students of class 9 who are in school. So all the students in a school or students of all division of class 9 in a school is the universal set. म्हणजे आपल्याला क्लास 9च्या स्टुडंट्सची अब्सेंटी चेक करायची आहे. फॉर एक्झाम्पल, कोणकोणते स्टुडंट्स अब्सेंट आहेत क्लास 9चे. तर बिगर सेट काय असू शकतो? युनिव्हर्सल सेट काय घेऊ शकतो आपण? कलेक्शन ऑफ ऑल स्टुडंट्स इन अ स्कूल. और थोडा आणि ह्याच्यापेक्षा छोटा पण बिगर सेट काय असू शकतो? ह्याच्या जागी आपण काय लिहू शकतो? स्टुडंट्स इन अ क्लास 9. आपण सगळे 9th क्लासचे स्टुडंट्स घेतले, त्यातल्या त्यात अब्सेंटीज किती आहे आपण असं बघू शकतो. क्लिअर? बिगर सेट लक्षात ठेवायचं फक्त. नाव द सेकंड इज
कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट काय बोलणार? सी, हे लक्षात ठेवायचं आहे, युनिव्हर्सल सेट इज बिगर सेट. ह्याच्यापासून जे कोणतेही सेट बनतील ए बी सी डी ते सगळे काय असणार आहेत? सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट. आता इथे डेफिनेशन काय आहे? युनिव्हर्सल सेट बी इज एनी सेट इन यू म्हणजे काय बोलतोय? बी इज अ सबसेट ऑफ यू, देन the set of all elements in U but which are not in B is called कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी. आणि हे आपण कसं डिनोट करतो लक्षात ठेवायचं आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी इज बी प्राईम. बी प्राईम एक वर्टिकल लाईन बीच्या डोक्यावर, और बी कॉम्प्लिमेंट बी, आणि बीच्या डोक्यावर तुम्ही सी ही लिहू शकता. क्लिअर? आता फॉर एक्झाम्पल आता मी इथे सांगितलं यू इज अ युनिव्हर्सल सेट आपण घेतलेला आहे 1 2 3 4 5 6 7 8 अप टू 8. आता मी एक बी सेट इथे डिफाईन करते. बी सेट माझा आहे 1 2 3 4 8. बी कॉम्प्लिमेंट काय असणार आहे? बी कॉम्प्लिमेंट सेट म्हणजे ह्या सेटमध्ये कोणते एलिमेंट्स येणार आहेत? जे यूमध्ये आहेत पण बीमध्ये नाहीत. म्हणजे ह्या सेटमध्ये बीचे एलिमेंट्स रिपीट नाही झाले पाहिजेत. क्लिअर? असे एलिमेंट्स बघायचे आहेत तुम्हाला. आता इथे मला सांगा इथे काय काय येणार आहे? 1 बीमध्ये आहे, 2 आहे, 3 आहे, 4 5 आहे का? 5 6 7 पण बीमध्ये नाही आहे. दॅट्स इट. बी कॉम्प्लिमेंटमध्ये एवढेच सेट येणार. क्लिअर? अँड इवन युझिंग वेन डायग्राम यू कॅन राईट इट डाऊन. आता यू हा एक युनिव्हर्सल सेट आहे आणि त्याच्या इनसाईड एक बी सेट आहे. सपोज दिस इज बी सेट आणि ह्यात कोणकोणते एलिमेंट आहेत? 1 2 3 4 अँड 8. अदर दॅन दॅट 5 6 7 आउटसाईड बी आहे. तर हे बी आणि बीमध्ये नसलेले पण युनिव्हर्सल सेटमध्ये असलेले हे एलिमेंट्स काय झाले? दिस एलिमेंट्स आर बी कॉम्प्लिमेंट. क्लिअर आहे सगळ्यांना? ऑल ऑफ यू. आणि चला आणि एक सेट देते. सेम युनिव्हर्सल सेट हा आहे 2 4 6 8. ठीक आहे? इवन नंबरचा सेट आहे. तर ए कॉम्प्लिमेंटमध्ये काय येणार? ए कॉम्प्लिमेंटमध्ये काय काय एलिमेंट्स येतील बघा. आता युनिव्हर्सल सेटचे सगळे एलिमेंट्स 1 बाय 1 बघू. 1 एमध्ये आहे का? नाही. मग ए कॉम्प्लिमेंटमध्ये लिहून टाक. 2 एमध्ये आहे का? हो आहे. 3 एमध्ये आहे? नाही. ए कॉम्प्लिमेंटमध्ये लिहून टाका. 4 हां एमध्ये आहे तर ए कॉम्प्लिमेंटमध्ये लिहायचं नाही. 5 नाही आहे एमध्ये तर त्याला ए कॉम्प्लिमेंटमध्ये लिहून टाका. 6 एमध्ये आहे तर ए कॉम्प्लिमेंटमध्ये नाही लिहायचं आहे. एकदाच आपल्याला लिहायचं आहे किंवा एमध्ये किंवा ए कॉम्प्लिमेंटमध्ये. 7 8 आहे इथे ऑलरेडी. क्लिअर? म्हणजे जर हे दोन्ही सेट तुम्ही बघितलेत तर हे दोन्ही सेट मिळून तुमचा युनिव्हर्सल सेट होतो. क्लिअर आहे? आता सेम वेन डायग्रामने आपण दाखवू. याला कसं दाखवणार? दिस इज यू सेट अगेन. त्यातल्या त्यात हा ए सेट आहे. एमध्ये काय काय आहे?
2 4 6 8 बाकीचे एलिमेंट्स एमध्ये नाही आहेत, एच्या आउटसाईड आहेत पण युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत. 1 3 5 7. तर हे ऑलरेडी एमध्ये आहेत, मग ए कॉम्प्लिमेंटमध्ये काय येणार, दिस. क्लिअर क्लिअर. तुम्ही काय बोलू शकता आता, नो एलिमेंट इज कॉमन इन ए अँड ए कॉम्प्लिमेंट. हे लक्षात ठेवायचं आहे. ए मधला एलिमेंट ए कॉम्प्लिमेंटमध्ये रिपीट नाही झाला पाहिजे किंवा ए कॉम्प्लिमेंटचा एलिमेंट एमध्ये रिपीट नाही दिसला पाहिजे. क्लिअर. दोन्ही सेट सेम नसले पाहिजेत, म्हणजे एकही एलिमेंट कॉमन नसला पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना. हां, आता हे लक्षात ठेवायचं आहे, ए इज अ सबसेट ऑफ यू. बघू शकता युनिव्हर्सल सेटच्या आतमध्ये हा ए सेट आहे आणि इवन ए कॉम्प्लिमेंट पण सबसेट ऑफ यू. बघू शकता ए कॉम्प्लिमेंटमध्ये जे जे एलिमेंट्स आहेत ते यूमध्येही आहेत. बघू शकता 2 4 6 सेट हां स्मॉलर सेट आहेत आणि ह्याचे सगळे एलिमेंट्स यूमध्ये आहेत. सिमिलरली ए कॉम्प्लिमेंट पण स्मॉलर सेट आहेत आणि ह्याचे सगळे एलिमेंट्स यूमध्ये आहेत. तर ए अँड ए कॉम्प्लिमेंट बोथ आर सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट. क्लिअर. आणि इथे एक नोट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट इज ऑलवेज एम्प्टी सेट. युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट काय असणार आहे, इथे काय आहे का, ह्याच्या बाहेर काही आहे का, कोणते एलिमेंट्स आहेत का, नाही. क्लिअर. म्हणजे एम्प्टी सेट. आणि एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट काय आहे, युनिव्हर्सल सेट. हे लक्षात ठेवायचे आहेत हे दोन पार्ट. क्लिअर. ठीक आहे. एकदा तुम्ही गो थ्रू करा आपण काय काय शिकलेलो आहोत आणि एक्सरसाइज तुम्ही 1.3 एकदा ट्राय करू शकता. ट्राय करा. प्रॅक्टिस सेट 1.3 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या पुढे काय काय आहे, ऑपरेशन्स ऑन सेट. जसं तुम्ही नॅचरल नंबर्सवर ऑपरेशन्स केलेत, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, तसे आपण सेट्सवर ऑपरेशन करणार आहोत. तर सेट्सचे ऑपरेशन्स काय काय असतात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर एकदा प्रॅक्टिस सेट 1.3 ट्राय करा. कोणताही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा. आणि एक मी क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे सॉल्व करायला, तर इथे मला ह्याचा आन्सर हवा आहे. कुठे गेला तो क्वेश्चन, मी रफ केला का, फॉल्स ट्रू फॉल्स आपण बघत होतो. ओके, बुकवरच बघत होतो, राईट. हां, इथे हा क्वेश्चन आहे, बी इज अ सबसेट ऑफ आय, येस ऑर नो मध्ये फक्त मला कमेंटमध्ये आन्सर सांगा. ठीक आहे. बाय बाय. ओके, त्याच्या आधी एकदा कमेंट सेक्शनमध्ये मला स्पीडबद्दल पण सांगा. स्पीड थोडं जास्त आहे, स्लो आहे, खूप फास्ट चालली आहे का मी, किंवा मी खूप स्लो चाललो आहे, दोन्हीही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. आपण त्यानुसार थोडं स्पीड कमी करू किंवा स्पीड वाढवू. आपण ऑलरेडी खूप लवकर सुरू केलेला आहे पोर्शन. आपण ट्राय करू पोर्शन कवर करायचा, कारण आपल्याला मॅथमॅटिक्स 1 आणि मॅथमॅटिक्स 2 दोन्हीही कवर करायचं. ठीक आहे. चल, बाय बाय.